नमस्कार, B24 तास प्रेरणा चॅनल तुम्ही पाहू शकता। आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येत आहे। नेमका प्रकरण काय आपण जाणून घेऊया। दादा काय सांगणार, काय आपण कोणत्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देत आहे? सेवाशय संदर्भात मी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र देत आहोत की जे टीएटी धारक होते, सीटेट धारक आहेत, जे पास झालेले आहेत, परंतु या ठिकाणी शासनाचा जो अंकुश आहे, जो 14 जून 2026 एक पत्र आलं या ठिकाणी जे सीटेट झालेले आहेत, टेट झालेले आहेत, पण ते आधी झालेले आहेत, 2025 च्या आधी झालेले आहेत, त्यांना या ठिकाणी सेवाशय देण्यात आहे। पण आमचा असा हट्ट आहे की आम्हाला ज्यावेळेस झाले टेट सेट जेव्हा झाले आहेत त्यावेळेचे सेवाग्राह्यातून त्या ठिकाणी सेवाशय देण्यात अशी मागणी आहे। सेवा द्यावं असं त्यांची मागणी आहे। काय सांगणार, पेपर लिकेज कंटिन्युटी सीएटीचे होत आहे, तो देखील प्रश्न ऐरणीवर आलाय। काय सांगणार, काय सांगणार, टीएटीचे पेपर हे लीक होत आहे, त्या संदर्भात काय सांगणार? संबंधित मंत्री त्यांना याच्याबद्दल विचारणा झाली पाहिजे की प्रत्येक वेळेस प्रत्येक पेपर का फुटले जातात, प्रत्येक वेळेस पेपर प्रत्येक वेळेस का फुटले जातात असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला। सर काय सांगा, अनेक दिवसापासून तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय, वर्षापासून करताय, का तुम्हाला यश येत नाही? शासन संघटनांमध्ये फूट पाडण्याचं, विकेंद्रीकरण सत्ता फूट पाडण्याचं काम नेहमीच करत आहे आणि संघटनांना एकत्र येऊन देण्याकरचं मोठं षडयंत्र राज्य शासन हे नेहमीच करत आहेत। गेल्या कित्येक वर्षापासून संघटना विविध मागण्या मंत्रालयास्तरावर मांडून सुद्धा आम्हाला यश मिळत नाही, कारण शासनाला हे हाणून पाळायचंय, आम्हाला एकत्र येऊ द्यायचं नाही, हेच शासनातून एकत्र येऊ द्यायचं। परंतु हा प्रश्न देखील निर्माण होते या ठिकाणी की या ठिकाणी विधान परिषद मध्ये शिक्षक संस्थेचे आमदार असतील, विरोधी पक्षाचे असतील, अनेक आमदार खासदार आहेत, अनेक संघटनेमधून लोक येतात, ते का तुमचे प्रश्न सोडत आहेत, ते का मांडत नाही? सर काय सांगणार, का प्रश्न मांडत नाही? विधान परिषदेमध्ये शिक्षक आमदार वारंवार हे प्रश्न मांडून सुद्धा शासन त्याची दखल घेत नाही। ही लोकशाहीला खरं म्हणजे संविधानाचा हक्क हिरावून घेत आहे शासन। तुम्ही बघू शकता विधानसभेमध्ये देखील मांडल्यानंतर त्यांचं ऐकून घेत नाही, यामुळे शासन देखील कुठेतरी बॅकफुटवर या लोकांना ठेवतं असं देखील यांचं म्हणणं आहे। आणि या ठिकाणी महाराष्ट्रामधून जेवढे शिक्षक संघटनेचे लोक आहेत या ठिकाणी उपस्थित आहे, गेल्या अनेक वर्षापासून हे आंदोलन करताय। टीएटीच्या परीक्षेचे नेमकं होतं काय हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होते। पेपर फुटी असो, शिक्षकांचा प्रश्न असो, अजून देखील हा ऐरणीवरच आलाय। कॅमेरामॅन निलेश डोलेसह जानी पवार, B24 तास चॅनल। जय हमारे